नमस्कार. तुम्ही पाहत आहात प्रवाह माझा. आज रविवार सुट्टीचा दिवस असला तरी सोन्या चांदीच्या बाजारातील घडामोडींनी मात्र विश्रांती घेतलेली नाहीये. खरं तर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार सत्रात सोन्या चांदीच्या किमतींनी जे अनपेक्षित वळण घेतलं आहे त्याचे पडसाद आता सर्वसामान्यांच्या खिशावर आणि नियोजनावर उमटू लागले आहेत. अनेकांना वाटतं की आज मार्केट बंद आहे, पण जागतिक स्तरावर अशा काही इनसाइड घडामोडी घडल्या आहेत ज्या उद्या जेव्हा बाजार पुन्हा उघडेल तेव्हा मोठी खळबळ उडवू शकतात. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरांचा सखोल आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर चांदीच्या दरात जी मोठी अस्थिरता आणि चढ उतार पाहायला मिळाले आहेत त्यामागील नेमकी आंतरराष्ट्रीय कारणं आज आम्ही तुमच्या समोर उघड करणार आहोत. कालच्या क्लोजिंग बाजारानुसार सोन्याचे भाव ज्या पातळीवर येऊन स्थिरावले आहेत ते पाहून विशेषतः लग्नसराईची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत. भाव आता अजून खाली येतील की पुन्हा एकदा मोठी उसळी घेतील? आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारतीय बाजारपेठेत सध्या जी थांबा आणि वाट पहा अशी स्थिती आहे त्यामागचं नेमकं सत्य काय आहे हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. पण मित्रांनो, या चर्चेत पुढे जाण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट. 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या बाबतीत एक अशी निर्णायक बातमी समोर आली आहे जी कदाचित आजच्या दिवसातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ठरू शकते. ही माहिती जाणून घेतल्याशिवाय सोनं खरेदी करणं तुमच्यासाठी महागडं ठरू शकतं. हे नेमकं काय प्रकरण आहे आणि यामुळे तुमच्या दागिन्यांच्या बजेटवर काय परिणाम होईल याचा सखोल खुलासा आम्ही या रिपोर्टच्या अगदी शेवटच्या टप्प्यात करणार आहोत. त्यामुळे आजचा हा विशेष रिपोर्ट अजिबात मिस करू नका आणि आमच्याशी शेवटपर्यंत जोडलेले रहा. सध्या जागतिक स्तरावर 3 मोठ्या घडामोडी सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम करत आहेत. पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोजेक्ट वॉल्टसाठी जाहीर केलेला $12 अब्ज मोठा निधी, ज्या अंतर्गत अमेरिका भविष्यातील युद्धांच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंचा साठा करणार असल्याने जागतिक बाजारात सोन्याची टंचाई निर्माण होऊन किमतीत मोठी वाढ होऊ शकते. दुसरीकडे ओमानमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या गुप्त शांतता चर्चेमुळे मध्य पूर्वेतील तणाव निवळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सोन्याची सेफ हेवन म्हणून असलेली मागणी कमी होऊन भाव खाली येऊ शकतात. तिसरी मोठी घटना म्हणजे केविन वॉश यांची अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी होणारी संभाव्य नियुक्ती. त्यांच्या कडक आर्थिक धोरणांमुळे अमेरिकेतील व्याजदर चढे राहून गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याऐवजी डॉलरकडे वाढण्याची दाट शक्यता आहे. या तिन्ही आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आजचा बाजार एका अत्यंत संवेदनशील आणि नाजूक वळणावर उभा आहे. आता या जागतिक घडामोडींचा चांदीच्या बाजारावर नेमका काय परिणाम झाला आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया. आज चांदीच्या भावांमध्ये आपण एक मोठी रिकव्हरी पाहत आहोत. जर आपण आजच्या चांदीच्या ताज्या दरांवर नजर टाकली तर आज भारतीय बाजारपेठेत 1 ग्राम चांदीचा भाव ₹285 इतका आहे. 10 ग्राम चांदीसाठी तुम्हाला ₹2,850 मोजावे लागत आहेत, तर 100 ग्राम चांदीचा भाव आज ₹28,500 पातळीवर पोहोचला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1 किलो चांदीचा आजचा दर ₹2,85,000 इतका नोंदवला गेला आहे. कालच्या तुलनेत चांदीमध्ये आज प्रति किलो 10,000 ते 12,000 रुपयांची मोठी वाढ पाहायला मिळत आहे. या वाढीमागील इनसाइड कारण म्हणजे अमेरिकेचा प्रोजेक्ट वॉल्ट आणि चांदीची औद्योगिक मागणी. सोलार पॅनेल्स आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी चांदीची मोठी गरज भासत आहे. त्यातच अमेरिकेने साठा करण्याची घोषणा केल्यामुळे जागतिक बाजारात चांदीची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी असू शकते, पण दीर्घकालीन विचार करणाऱ्यांनी इथे सावध राहणे गरजेचे आहे. भारतीय बाजारपेठेत सध्या बजेट 2026 नंतरचे पडसाद जाणवत आहेत आणि आयात शुल्कात बदल न झाल्याने निर्माण झालेली सुरुवातीची निराशा आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. MCX वर सोन्याच्या व्यवहारात मोठी उलाढाल होत आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने सोन्याची आयात महाग झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठेत भाव खालच्या पातळीवर येण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे मोठे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याला पसंती देत असल्याने बाजाराला सध्या मजबूत पाठिंबा मिळताना दिसत आहे. या सर्व घडामोडींच्या दरम्यान सोन्याचा एक असा प्रकार जो सध्या लग्नसराईत खूप लोकप्रिय आहे तो म्हणजे 18 कॅरेट सोनं. प्रामुख्याने हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी आणि डिझायनर ज्वेलरीसाठी वापरल्या जाणाऱ्या 18 कॅरेट सोन्याचे आजचे दर आपण पाहूया. आज 1 ग्राम 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹11,745 आहे. 10 ग्राम खरेदीसाठी तुम्हाला ₹1,17,450 द्यावे लागतील, तर 100 ग्राम 18 कॅरेट सोन्याचा आजचा दर ₹11,74,500 आहे. हॉलमार्किंगच्या नवीन नियमांनुसार आता 18 कॅरेटच्या दागिन्यांवरही HUID क्रमांक असणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे खरेदी करताना याची खात्री नक्की करा.
18 कॅरेटमध्ये जे झाले ते ठीक आणि भाव सध्या स्थिर वाटत असले तरी खरी खळबळ तर 22 आणि 24 कॅरेटच्या दरांमध्ये उडाली आहे. 22 आणि 24 कॅरेटमध्ये आज अशी एक मोठी पडझड किंवा वाढ झाली आहे जी लग्नसराईच्या ग्राहकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. या दरांबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहोत, पण त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आणि लग्नसराईच्या मुहूर्तांचा काय परिणाम होतोय हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचे आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे आणि येत्या 11 फेब्रुवारी 2026 रोजी पुष्य नक्षत्र हा अत्यंत शुभ मुहूर्त येत आहे. भारतीय परंपरेत या दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत भाग्याचे मानले जाते. या मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर सराफ दुकानांमध्ये आतापासूनच प्री बुकिंग सुरू झाले आहे. बाजारातील मोठ्या तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत जी ऐतिहासिक घसरण व्हायला हवी होती ती बजेट 2026 मुळे थोडी लांबणीवर पडली आहे. लग्नासाठी दागिने बनवणाऱ्या ग्राहकांसाठी तज्ज्ञांचा एक विशेष सल्ला आहे. जर तुमच्या घरी येत्या 2 महिन्यात लग्न असेल तर संपूर्ण पैसे एकदाच न लावता तुकड्यात तुकड्यात खरेदी करा. म्हणजे जर भाव अजून थोडे खाली आले तर तुम्हाला सरासरी किंमत चांगली पडेल. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या जागतिक स्थितीमुळे सोनं खूप जास्त स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे. मात्र 1,50,000 ते 1,55,000 या रेंजमध्ये ते स्थिर राहू शकते. त्यामुळे सण आणि मुहूर्ताची वाट पाहण्यापेक्षा जेव्हा जेव्हा भाव थोडे कमी होतात तेव्हा खरेदी करणे हाच सर्वात मोठा शहाणपण ठरेल. 22 कॅरेटचे दर आता आपण पाहणारच आहोत, पण लक्षात ठेवा की आजचा बाजार हा सामान्य ग्राहकांसाठी एका मोठ्या परीक्षेचा काळ आहे. आता वेळ आली आहे आजच्या या रिपोर्टच्या सर्वात महत्त्वाच्या भागाची, ज्याची तुम्ही सर्वजण मघाशीपासून वाट पाहत आहात. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर आणि त्यातील ती धक्कादायक बातमी. 22 कॅरेट सोन्याचे, ज्याला आपण दागिन्यांचं सोनं म्हणतो, त्याचे आजचे दर खालीलप्रमाणे आहे. 1 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,355 रुपये आहे. 10 ग्रामसाठी तुम्हाला 1,43,550 रुपये मोजावे लागतील, तर 100 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 14,35,500 रुपये इतका आहे. आता 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याकडे वळूया, ज्याचा दर आज 15,660 रुपये प्रति ग्राम आहे. 10 ग्राम 24 कॅरेट सोन्यासाठी आज तुम्हाला 1,56,600 रुपये द्यावे लागतील, तर 100 ग्रामचा दर 15,66,000 रुपये नोंदवला गेला आहे. या दरांमध्ये धक्कादायक बाब ही आहे की गेल्या 24 तासात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट मधील दराची दरी वाढली आहे. शुद्ध सोन्याची मागणी गुंतवणुकीसाठी वाढल्याने 24 कॅरेटचे भाव अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढत आहेत. हे लक्षात ठेवा की हे सर्व दर विना जीएसटी आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष दागिने खरेदी कराल तेव्हा तुम्हाला यावर 3% जीएसटी आणि कमीत कमी 10 ते 20% घळणावळ म्हणजेच मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतील. याचा अर्थ असा आहे की दागिन्यांचं सोनं प्रत्यक्षात तुम्हाला 1,60,000 ते 1,70,000 घरात पडणार आहे. हीच ती धोक्याची घंटा आहे ज्याची जाणीव ग्राहकांना आधी असणे गरजेचे आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणानंतर आता एक प्रश्न उरतो की येणाऱ्या 24 ते 48 तासात काय होणार. जागतिक संकेत पाहता सोमवार आणि मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी नफा वसुली होण्याची शक्यता आहे. जर गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री केली तर भाव थोडे खाली येऊ शकतात. पण भारतीय बाजारात लग्नसराईची मागणी इतकी मोठी आहे की ही मागणी भावांना खाली जाऊ देणार नाही. त्यामुळे पुढचे 2 दिवस बाजार याच पातळीवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर थोडी वाट पहा, पण जर लग्नासाठी खरेदी करायची असेल तर पुष्य नक्षत्राचं मुहूर्त साधणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. महत्त्वाची सूचना लक्षात घ्या की आम्ही दिलेले हे दर माहितीसाठी आहेत. प्रत्यक्ष खरेदीपूर्वी स्थानिक सराफ बाजारातील दराची खात्री करूनच निर्णय घ्या. तसेच चांदीचे दर रोज संध्याकाळी आंतरराष्ट्रीय हालचालींनुसार अपडेट होत असतात. त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच हिताचे ठरते. सोने चांदीचे हे रोजचे चढ उतार बाजाराचा एक भाग आहेत. त्यामुळे केवळ अफवांवर विश्वास न ठेवता अचूक ट्रेंड समजून घेऊनच आपली पावले उचला. अशाच प्रकारचे रोजचे अपडेट्स आणि विशेष विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली गुंतवणूक सुज्ञपणे करा आणि पाहत रहा प्रवाह माझा. धन्यवाद.